काल सांगोला येथे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या बंगल्यावरती दारूच्या बाटल्या फेकल्याची घटना घडली होती। त्यानंतर शेकापचे कार्यकर्ते करता संतप्त झाले होते। त्यानंतर आज सांगोला बंदची हाक पुकारली होती। त्यानंतर आपण जर बघितलं तर सकाळपासूनच सांगोला शहरात कडकडीत बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने खरं तर बंद असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर ठिकठिकाणी सांगोला शहरामध्ये ठिकठिकाणी खरं तर शेकापचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून जोरदार निषेधाच्या घोषणा देताना देखील आपल्याला पाहायला मिळतात। आज जर आपण बघितलं तर सकाळपासूनच सांगोला शहराबरोबर तालुक्याने देखील मोठा बंद पाडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत थोड्याच वेळात खरं तर शेकापच्या कार्यकर्त्यांचा आता मोठा मोर्चा देखील खरं तर काढला जाणार आहे। आज बाबासाहेब देशमुख यांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं की हा मोर्चा शांततेत पार पाडला जावा असं आवाहन देखील बाबासाहेब देशमुख यांनी केलेलं आहे। असेच काही आक्रमक आंदोलन करते आपल्याबरोबर काय सांगताल, काय तुमची आता मागणी? जो काल प्रकार घडलेला आहे आबासाहेबांच्या घरावरती नसून हल्ला तो आमच्या मंदिरावरती केलेला हल्ला आहे। आबासाहेबांचं घर हे आमच्या सांगोला तालुक्यातील तमाम जनतेचं मंदिर आहे आणि ह्या मंदिरावर अशा प्रकारचं भ्याड हल्ला करणाऱ्याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि आज या ठिकाणी सांगोला शहर बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि बंदसुद्धा सकाळपासून अत्यंत सुरळीतपणे या ठिकाणी सुरू आहे। सर्व व्यापाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी या महामोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्व कार्यकर्ते आमच्या तालुक्यातील सर्व सहभागी झालेले आहेत। आपण बघितलं असेल की आजचा 100% बंद सक्सेस झाल्याचा दावा देखील कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि सकाळपासूनच सांगोला शहर आणि तालुका हे बंद असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगोल्याहून कॅमेरामन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।